नमस्कार. कसे आहात आपण सगळे? मित्रांनो, आपण आयुष्यात एखादं स्वप्न बघतो किंवा आपली एखादी इच्छा असते. मग ती नोकरीबद्दल असेल किंवा शिक्षणाबद्दल असेल. अमुक एखादी पदवी मिळवायची आहे किंवा अमुक अशी नोकरी हवी आहे किंवा घर घ्यायचं आहे, असं काही आपली बरीच स्वप्न असतात. आपण त्याचा पाठपुरावा करतो, त्यासाठी हवे ते सगळे प्रामाणिक प्रयत्न करतो, कष्ट करतो, सगळी त्यासाठी जी लागते ती तरतूद करतो. पण काही वेळेला काय होतं की सगळं हे काही करूनसुद्धा अनेक मध्ये अडचणी येतात किंवा काही प्रॉब्लेम्स होतात आणि ती गोष्ट किंवा ते यश आपल्याला मिळत नाही. आणि मग होतं कसं की आपण हताश, निराश होतो की सगळं काही तर आपण व्यवस्थित करतो आहे, त्या गोष्टीसाठी लागणारं सगळं काही म्हणजे स्किल्स असतील, क्वालिफिकेशन असेल किंवा त्यासाठी लागणारे पैसे वगैरे जे काही आहे ते सगळं तर आपण व्यवस्थित आपल्याकडे आहे, आपण व्यवस्थित रीतीने प्रयत्नसुद्धा करत आहोत. मग आपल्या बाबतीत असं का होतं आहे, ही संकटं का येत आहेत, हे प्रॉब्लेम का येत आहेत, ती गोष्ट मिळण्यासाठी सगळं काय आहे तरीसुद्धा आपल्या पदरात सतत अपयश का येतं आहे? आणि बरेचदा ना होतं असं की आपल्यापेक्षा कमी योग्यता असलेले किंवा कमी पात्रता असलेले जे आपल्या आजूबाजूचे लोक असतात ना, ते आपल्या पुढे जातात, त्यांना त्या गोष्टी सहज मिळतात. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की अरे माझ्या बाबतीत हे असं का होतं आहे, मी कुठे कमी पडतो आहे, माझ्यात काय कमी आहे? आणि ह्यामुळे बरेचदा मग आपण डिप्रेशनमध्ये जातो, निराश होतो किंवा काही लोक मग पुढे जाऊन चुकीचे निर्णयसुद्धा घेतात. ह्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. ह्या प्रश्नाचं उत्तर ना जाणून घेण्यासाठी आपण स्वामींच्या चरित्रातलीच एक स्वामींची लीला ऐकूया आणि त्यावरून आपल्याला आपलं उत्तर मिळेल. मित्रांनो, बावडेकर पुराणिक नावाचे स्वामींचे एक भक्त होते. बावडेकर पुराणिक खूप हुशार, विद्वान होते. ते पुराणिक होते, पुराण सांगायचे, कथा, कीर्तन, प्रवचन असं सगळं ते करायचे. पण होतं असं ना की लहानपणापासून त्यांचा जन्म चांगल्या कुटुंबात झालेला होता, पण लहानपणापासून घरात गरिबी होती, अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देत देत ते मोठे झालेले होते. त्यांची इच्छा अशी होती की स्वामींसमोर आपण एकदा पुराण सांगावं. त्यासाठी ते बरेचदा प्रयत्नही करायचे. पण झालं असं की जेव्हा ते पुराण सांगायला लागायचे ना, स्वामी त्यांना शिव्यागाळ करून हकलून द्यायचे. 6 महिने असा क्रम चालला. ते पुराण सांगायला उभे राहायचे, त्यांनी सुरुवात केली की स्वामी त्यांना शिवीगाळी करून हकलून द्यायचे. पण त्यांनी प्रयत्न सोडला नाही. 6 महिने ते दटून राहिले. त्यांनी पुराण सांगायचा भरपूर प्रयत्न केला, पण स्वामी काही ऐकले नाहीत. शेवटी मग ना ते 6 महिन्यांनी निराश, हताश झाले. आणि मग त्यांनी असं केलं की जर स्वामींचीच आपल्याला कृपा नाही, स्वामींनाच आपण नको आहोत, तर आपल्या जगून तरी काय फायदा? आणि मग त्यासाठी ते अक्कलकोटपासून लांब जाऊन एका गुहेमध्ये जाऊन बसले. मग ते पुढे स्वतःला संपवण्याचाच त्यांचा विचार होता. त्यांच्या घरचे, आई, त्यांची पत्नी वगैरे ह्यांनी येऊन स्वामींना प्रार्थना केली, रडून रडून स्वामींना विनंती केली. तेव्हा स्वामींनी त्यांचा उद्धार केला. स्वामींनी त्यांना परत बोलवलं आणि मग स्वामींनी नंतर त्यांच्याकडून छानपैकी पुराण बोलून घेतलं आणि स्वामींनी सुद्धा त्या पुराणाचा आनंद घेतला. मग पुढे काही दिवसांनी बावडेकर पुराणिकांना स्वप्न पडलं, म्हणजे स्वामींनीच ते पाडलं होतं. आणि त्यामध्ये त्यांना असं दिसलं की गतजन्मी ना ते कसाई होते. त्यांनी बऱ्याच प्राण्यांची हत्या केलेली होती. पण त्यांनी एक पुण्याचं कामसुद्धा केलेलं की एक गरजू माणूस होता, गरीब, थंडी वाऱ्यामध्ये कुडकुडत होता, अशा माणसांना त्यांनी वस्त्रदान केलेलं होतं. त्यामुळे त्यांचा जन्म ह्या जन्मी एका चांगल्या कुटुंबात झाला. पण जे काही भोग होते त्यामुळे घरात गरिबी आणि त्रास वगैरे हे सगळं होतं. पण स्वामी सेवेत आल्यानंतर त्यांचा मात्र उद्धार झाला आणि पुढे त्यांचं आयुष्य खूप चांगलं झालं. ते खूप नावाजलेले पंडित, पुराणिक झाले आणि खूप सगळं चांगलं झालं त्यांचं. पुढे मी अजून एक छानसं उदाहरण देणारच आहे. पण यावरून आपल्याला कळलं असेल की आपल्या बाबतीत सुद्धा ना मित्रांनो असंच होतं. आपले पूर्वजन्मीचे जे काही कर्म असतात ना, त्या भोगामुळे या जन्मी आपल्या पदरी अपयश, संकट, प्रॉब्लेम हे येत असतात. सगळं आपण म्हटलं तसं सगळं काही चांगलं असतं, आपण प्रयत्न करत असतो, सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात, सगळं व्यवस्थित चालू असतं. पण त्या कर्मभोगांमुळे ना मध्ये मध्ये अडचणी, प्रॉब्लेम येतात आणि आपण मात्र तिथेच राहतो आणि आपल्या बाजूचे सगळे पुढे निघून जातात आणि आपण हताश होतो. पण हे असंच चालत राहणार का? यावर काही उपाय आहे का? ते मी सांगतो. पण तत्पूर्वी ना अजून एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. श्री वसंतराव देशपांडे, आपल्याला माहिती आहे की ते सुप्रसिद्ध गायक होऊन गेलेत. त्यांच्या जीवनावर, त्यांच्या जीवनचरित्रावर एक चित्रपट आला होता, मी वसंतराव नावाचा. त्यात त्यांचेच नातू जे आहेत राहुल देशपांडेजी यांनी काम केलेलं होतं. तर त्यातनं एक गाणं आहे, विठ्ठला दर्शन देऊन जा.
त्यामध्ये एक वाक्य आहे की गतजन्मीचे पातक देई पदरी घोर निराशा. म्हणजे तो चित्रपट जो तुम्ही पाहिला असेल तर त्याची कथा अशी आहे की वसंतरावांना ना गायक व्हायची इच्छा होती, म्हणजे लहानपणापासून त्यांना गाण्याचीच आवड होती, पण घरची परिस्थिती वगैरे, घरच्यांचा विरोध आणि अशा अनेक प्रॉब्लेममुळे ना त्यांना ते काही शक्य होत नव्हतं. अगदी त्यांची मुलं मोठी झाली तरीसुद्धा ते काही होत नव्हतं आणि मग त्यामुळे ते फार निराश झाले, त्यांचा कोंडमारा व्हायचा. पण नंतर जसं जसं काळ जात गेला ना तसं गोष्टी सुरळीत व्हायला लागला, त्यांचे घरचेही तयार झाले, परिस्थिती सगळी सुरळीत व्हायला लागली आणि मग आपण जाणतोच की ते किती छान मोठे गायक झाले ते पुढे. तर आता आपण ह्यावर उपाय काय आहे ते जाणून घेऊया. यावर उपाय म्हणजे ना आपले स्वामी महाराज, स्वामींची भक्ती आणि स्वामींवर विश्वास. बघा, गतजन्मीचे भोग, पाप, बीप जे काही कर्मभोग आहेत, जे काही आहे ना ते सगळे येणार. या जन्मी तुम्हाला ते धक्का देऊन पाडायचा प्रयत्न करणार. पण एक लक्षात ठेवायचं, आपण स्वामींचे भक्त आहोत, आपण स्वामींचं बाळ आहे. स्वामी माऊलींनी आपला हात घट्ट धरून ठेवलेला आहे, ते आपल्याला कधीच पडू देणार नाहीत मित्रांनो. ते भोग बीग सगळे येणार, पण आपण ह्या जन्मी आपल्या स्वामींच्या भक्ती आणि विश्वासाच्या शक्तीने ना त्यातून तरून जायचं असतं. आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत ना, स्वामी आपल्या सोबत आहेत ना. स्वामी भक्ती करण्याचंच एक म्हणजे ह्याच्यात फायदा असा होतो की आपले जे काही भोग असतात ना ते जर आपण स्वामी भक्ती करत नसू ना तर ते आपल्याला पुरं खाली धक्का देऊन पुरं खाली पाडून लोळवून टाकतील, आपल्याला संपवून टाकतील. पण केवळ आपण स्वामी भक्तीत आहोत, स्वामींचं कृपाछत्र आपल्यावर आहे, त्यामुळे ते भोग आपल्याला तितका त्रास देऊ शकत नाही. स्वामींना हे भोग आपल्याकडून सौम्यपणे भोगून घेतात. म्हणजे जिथे एखाद्याचा ॲक्सिडेंट होणार असेल, त्याचा मृत्यू होणार असेल, तिथे फक्त त्याला थोडाफार मार लागतो किंवा अशा पद्धतीने स्वामींना कमीत कमी स्वरूपात आपल्याकडनं ते भोग भोगून घेत असतात आणि लवकरात लवकर ते संपवून आपल्याला पुन्हा चांगल्या मार्गावर, पुन्हा आपल्याला यशाच्या आनंदाच्या मार्गावर स्वामी आणत असतात. तर आता नुसतंच स्वामी भक्ती नाही तर स्वतःवर सुद्धा विश्वास ठेवा. पुन्हा नवीन स्वप्न पहा, पुन्हा स्वतःमध्ये नवीन उमेद जागवा. आणि हे काय असले वाईट साईट विचार आले ना मनात की तुझ्याकडनं होणार नाही, तुला जमणार आहे का, त्यांना सांगायचं स्वामी माझ्यासोबत आहेत, मी यशस्वी होणारच. स्वामी माझ्यासोबत असताना माझं सगळं चांगलंच होणार, मी यशस्वी होणारच. आणि स्वामींना सुद्धा ना मनापासून प्रार्थना करा, त्यांना सुद्धा मनापासून सांगा की स्वामी ही माझी इच्छा आहे, ही गोष्ट मला मिळवायची आहे, तर त्यासाठी मला तुम्ही मार्ग दाखवा. हे जे काही अडथळे, अडचण, प्रॉब्लेम जे काही आहेत ना ते सगळे बाजूला करा आणि मला यशस्वी करा. बघा, तुम्ही नक्की यशस्वी होणार आणि सुख तुमच्या पायाशी चालून येईल. स्वामी आपल्यासोबत असताना भीती कशाची. चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. तुम्हाला असे अजून प्रेरणादायी गोष्टी ऐकायच्या असतील तर तेही मला लिहून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि आपला स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मग तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.